ओ हे तर राहू दे काय कूलर ओम गणपतये नमः या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः अनन्तकोट्याण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते। बोला जय गजानन। महाराजांच्या चरणी म्हणा, आनंदाने म्हणा, अर्चनाच्या घरी म्हणा, पहाटे पहाटे म्हणा, चेहरा हासरा करून म्हणा, जोऱ्याने म्हणा जय गजानन। आजचा हा पवित्र दिवस आणि महाराजांच्या चरणी एक छोटंसं प्रवचन, जास्त वेळ घेणार नाही आणि आपण महाराजांची लीला वर्णन करूया, अवतार कार्य वर्णन करूया। एक छोटंसं संकीर्तन। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते। आपल्या जीवनामध्ये आपला जन्म कुठं होईल, केव्हा होईल, कोणाच्या घरी होईल, श्रीमंताच्या इथं होईल का गरीबाच्या घरी होईल, हे सर्व देवाने ठरवून ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे आपला मृत्यू कोणत्या दिवशी होईल, कोणत्या जागी होईल, किती वाजू, किती मिनिट, किती सेकंदांनी होईल, ते सुद्धा देवाने ठरवून ठेवलेलं आहे। जर आपला जन्म आणि मृत्यू, आगमन आणि निर्गम हे जर आपल्या हातात नाही, तर जो मधातला काळ आहे आपला आयुष्याचा, त्याचं क्रेडिट कशाला घेता, ते सुद्धा त्यांच्याच हातात आहे। बोला जय गजानन। बघा, जीवन एक संघर्ष आहे। असं समजू नका की तुम्हाला दिसायला खूप छान दिसते दुरून, घरे चांगलं दिसते, घरचे लोक छान वाटतात आणि आपण म्हणतोय घरच्या लोकांना, पहा त्याला म्हणतात घर, नाही आपलं घर आहे, आपणही म्हणतो तसं, परंतु तसं काहीच नसते। प्रत्येकाच्या घरी समस्या आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहेच, परंतु तिथं हतबल न होता एक हिम्मत ठेवायची। ती कशी, ती आतमधून येते, बाहेरून नाही, आतमधून।
आणि ती हिंमत ती केव्हा येते आपल्याला, जेव्हा महाराज आपल्या सोबत आहे अशी पक्की धारणा होऊन जाते, तेव्हा मग ती हिंमत आपल्यामध्ये येते. नदी आहे, नदी वाहत चाललेली आहे, मधामध्ये किती दगड येतात. ती दगडांना काय म्हणते का तुम्ही मधामध्ये कशाला आले रे, ती दगडाला आलिंगन देते, मार्ग काढते आणि आपली वाहत राहते. ती आपल्याला विचारत नाही समुद्र किती दूर आहे, कधी विचारते का, नाही. त्या दगडातून मार्ग काढत काढत आलिंगन देत देत ती समुद्रापर्यंत शेवटी पोहोचतेच. तसं सुद्धा आपलं आहे बघा, तिथं आपल्याला जायचंच आहे. कारण आपला हा जो शरीर आहे, याच्या आतमध्ये जो आत्मा आहे तो सर्वांपासून दूर आहे, सर्वांपासून. तुम्ही पिक्चर पाहायला जाता सिनेमा थिएटरमध्ये, तिथं खूप मोठा पडदा आहे. एखादा पिक्चरमध्ये सीन आला की घराला आग लागलेली आहे, लोक धावत आहे इकडे तिकडे. पिक्चरमध्ये सिनेमामध्ये आग लागलेली आहे त्या घराला, परंतु तो सिनेमाचा पडदा चढतो का, तो तसाच आहे. आता सिनेमामध्ये नदी वाहत आहे, झो 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 नदी वाहत आहे, परंतु सिनेमाचा जो पडदा मोठा पडदा आहे तो कधी ओला झाला का, तो तसाच आहे. तसंच आपला बघा, ही जी आत्मा आहे, आतमध्ये तो सिनेमाचा पडदा आहे आणि ते दृश्य जे सुरू आहे सिनेमामध्ये ते आपलं जीवन आहे. जीवनामध्ये लहानपण आलं, आपण शिकलो सवरलो, नंतर आपलं लग्न झालं, नंतर मुलांचं शिक्षण केलं, मुलं झाले मुलांचं शिक्षण केलं, मग मुलांचं लग्न केलं, मग नातवंड झाली, मग आपण म्हातारे झालो, मग आपलं शेवट झाला. या सर्व घटना घडत आहे जीवनामध्ये. परंतु या सर्व घटनांचा जसा सिनेमामध्ये सुरू होतं आग लागणं, पाणी वाहणं, त्याला काहीच झालं नाही, तसंच आपल्या जीवनामध्ये घटना सुरू आहे, परंतु आत्मा जो आहे त्याचा याच्याशी काहीच संबंध नाही आहे. तो एकदम पवित्र आहे, त्याचं काही घेणं देणं नाही याच्याशी. तो तुमची वाट बघत आहे, अरे बाबा माझ्याकडे बघ थोडासा, काय इकडे तिकडे बघत राहतो पूर्ण आयुष्यभर, माझ्याकडे बघ. तिकडे त्याचं काय, त्याला शस्त्र कापू शकत नाही, त्याला आग जळू शकत नाही, त्याला पाऊस ओला करू शकत नाही. तो जसाच्या तसा आहे. तुमच्या जन्माला जो आला आत्मा, तसाच्या तसा तो परत तुमच्या याला मडी म्हणतात, या मडीतून तो निघून जाईल. म्हणून या आत्म्याला पवित्र करणं शिका. आणि आत्ता जे दिवस सुरू आहे ते तर अगदी उत्तम आणि पवित्र दिवस आहे. फक्त 3 वर्षात एकदा येतात, दररोज येत नाही, दरवर्षी येत नाही. कारण याला म्हणतात अधिक मास, त्याला मळमास सुद्धा असं आधी म्हणत होते. कारण या अधिक मासामध्ये चांगले कार्य होत नाही, वास्तुशांती होत नाही, लग्न कार्य होत नाही, तुम्हाला एखादा प्लॉट वगैरे खरेदी करायचा, जमीन खरेदी करायची ती जमत नाही, गाडी घ्यायला जमत नाही, 2 व्हीलर 4 व्हीलर, शुभ कार्य या 1 महिन्यामध्ये जमत नाही. मागच्या 17 तारखेपासून तर आता 15 तारीख जवळ आलेले तिथपर्यंत हे जे आहे अधिक मास हा अशुभ मानला जात होता. म्हणून तो बिचारा अधिक मास एकदा उदास आणि खिन्न बसलेला होता. नारदजी तिथे आले, नारायण नारायण नारायण, अरे अधिक मास तुला काय झालं. तर तो म्हणायला लागला की बघा ना नारदजी, सर्व महिन्यांना चांगलं म्हणतात लोक, कार्तिक आहे, श्रावण आहे, चैत्र आहे, काय ते आनंद राहतो, उत्सव होतात, आणि मी मी असा मला मळमास म्हणतात. माझ्या या महिन्यामध्ये चांगले कार्य होतच नाही आणि लोक मला तुच्छ समजतात, 13वा महिना समजतात. नारदजीने म्हटलं तू काळजी करू नको. अरे अधिक मास तुला माहित आहे का तू कसा आलेला आहे, लक्ष द्या. चंद्राची गती आणि सूर्याची गती यामध्ये अंतर पडते. सूर्य जी परिक्रमा करतो त्याला 365 दिवस लागतात आणि चंद्र जो परिक्रमा करतो त्याला 354 दिवस लागतात वर्षामध्ये. आता अंतर किती आलं, 11 दिवसाचं. हे 11 दिवसाचं जे अंतर आहे हे 3 वर्षामध्ये किती झालं, 33 दिवसाचं अंतर झालं. म्हणून 3 वर्षानंतर ज्योतिष्य शास्त्र जे आहे ते तिथी जुळवण्याकरिता, तो महिना जुळवण्याकरिता त्यांना 1 महिना एक्स्ट्रा टाकावाच लागतो, त्याला म्हणतात अधिक मास. मग या अधिक मासामध्ये जे आपण दान धर्म करतो ते 33 वस्तूंचंच का करतो, हेच कारण आहे. 11 त्रिक 33 म्हणून. आणि या काळामध्ये तुम्ही जे काही कराल, अर्चनाच्या इथं आजचा कार्यक्रम होत आहे, 3 कार्यक्रम ठेवले, 3 एक नाही ठेवला, आज जेवणाला पकडून 3. तर हा जो कार्यक्रम होत आहे, तर हा कार्यक्रम आज असल्यामुळे, अधिक मास असल्यामुळे तो 1000 पट, म्हणजे तिने तो 1000 वेळा कार्यक्रम केला, इतकं तिला पुण्य मिळणार आहे. हे अधिक मासाचं महत्व आहे. आणि कोणती वस्तू दान करायची आहे तर ते 33 करा. तुम्हाला गाईला पोळ्या द्यायच्या आहे 33, तुम्हाला बिस्किट वाटायचे आहे 33, तुम्हाला चॉकलेट वाटायचे आहे 33, तुम्हाला केळं वाटायचे आहे 33, तुम्हाला पेढा वाटायचा आहे 33. 33 वस्तूचं दान करावयाचं आहे. आणि सायंकाळच्या वेळेस तर खूपच महत्व आहे, प्रदोष काळी
पिंपळाचं झाड किंवा वडाचं झाड देवळाजवळ राहतेच, कुठं कुठं राहते. त्याच्या खाली कणकेचे दिवे आपल्या हाताने बनवा, 33 दिवे, आणि ते 33 दिवे त्या वडाच्या आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. प्रणाम करा, तुम्हाला भरपूर पुण्य मिळेल. त्याचं कारण काय? नारदजी म्हणतात, अधिक मास तू कशाला खिन्न होतोस रे, चाल आपण देवाजवळ जाऊ. आणि वैकुंठ धामामध्ये गेले, जिथं श्री विष्णूजी विराजमान आहे, लक्ष्मीजी त्यांचे पाय दाबत आहे. तिथं अधिक मास म्हणतो की देवा तुम्ही काय केलं, मला अशुभ बनवून टाकलं, मला कोणी मान्यच करत नाही, शुभ कार्य होत नाही. देवाने हसत हसत म्हटलं की अरे बाबा रे, मी आजपासून तुला वरदान देतो, माझं नाव मी तुला देतो. म्हणून तेव्हापासून नाव काय पडलं? पुरुषोत्तम मास. या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. आणि देव म्हणतात की अरे अधिक मास, आजपासून मी तुला वरदान देतो की तुझ्या या 1 महिन्यामध्ये जे लोक संकीर्तन करतील, विजय ग्रंथ वाचतील, भागवत वाचतील, भगवद्गीता वाचतील. पुष्कळ जणांचा भ्रम आहे की भागवत भगवद्गीता एकच आहे, ते वेगवेगळं आहे. भागवत ग्रंथ मोठा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये 12 स्कंद आहे, जी आपण भागवत कथा करतो ती. आणि भगवद्गीता म्हणजे देवाने अर्जुनाला उपदेश दिला होता, ती भगवद्गीता. याचं अध्ययन केलं, दान पुण्य केलं तर त्या भक्तांना 1000 पटीनं पुण्य मिळेल. मी तुला वरदान देतो. तो हा महिना किती पुण्य महिना आहे. सदाशिव रंगनाथ वानवळे एक सद्गृहस्थ होता चित्रकूटचा. ही कथा लक्षपूर्वक एका विजय ग्रंथामध्ये आलेली आहे, परंतु याचं वर्णन मी खूप कमी केलेलं आहे 8 वर्षामध्ये. सदाशिव रंगनाथ वानवळे, त्यांना तात्या म्हणत होते, ते चित्रकूटचे राहणारे. एक ते माधवनाथांचे शिष्य होते. माधवनाथ म्हणजे तिथं आपल्या महाराजांसारखे खूप मोठे गुरु होते, त्यांना खूप लोक मानत होते. ते चित्रकूट वरून महाराजांच्या दर्शनाकरिता शेगावला आले. त्यावेळेस आपले महाराज भोजन करत होते, जेवण करत होते. काय? झुणका भाकर आंबाड्याची भाजी, जे महाराजांना प्रिय आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा. महाराज जेवण करत होते. जसा सदाशिव तात्या त्या ठिकाणी आले तर महाराज म्हणायला लागले की अरे बघा रे, माधवनाथाचा शिष्य आलेला आहे. अरे याला, हा जर थोड्या वेळापूर्वी आला असता तर माधवनाथासोबत माझं जे जेवण होत होतं ते यांनी बघितलं असतं. ते असेच निघून गेले जेवण केल्यानंतर, आणि विडा राहिला, तो विडा याला द्यायचा आहे रे. सदाशिव त्या ठिकाणी आला, महाराजांचे चरण पकडले. हा किती भाग्यवान. महाराज जेवण करता करता उठले आणि त्याला आलिंगन दिलं. बोला जय गजानन. आणि आलिंगन देऊन काय म्हणतात, अरे माधवनाथाच्या शिष्या, तुझे गुरु या ठिकाणी आले होते, परंतु जेवण केल्यानंतर विडा राहूनच गेला, तो घेऊन जा चित्रकूटला आणि त्यांना दे. तो विडा महाराजांनी सदाशिवला दिला. तो चित्रकूटला परत गेला आणि माधवनाथाच्या आपल्या गुरुच्या पाया पडतो आणि म्हणतो, तुम्ही शेगावला गेले होते का? गजानन महाराजाचं जेवण केलं का तुम्ही? तर ते म्हणायला लागले की अरे मी कुठे गेलो शेगावला, मी तर इथंच बसून आहे चित्रकूटमध्ये. चित्रकूट कुठं, शेगाव कुठं, मी तर इथंच बसून आहे. तर त्यांनी तर म्हटलं की आत्ताच तुम्ही जेवण करून गेले, त्यांच्यासोबत विडा राहिला, विडा माझ्या हाताने पाठवलेला आहे. विडा म्हणजे पानाचा विडा, तो मला माझ्या हाताने पाठवलेला आहे. तर माधवनाथांनी डोळे बंद केले आणि डोळे उघडल्यावर म्हणतात, अरे गजानन महाराजांनी माझी आठवण केली, याचा अर्थ मी तिथं पोहोचलो, महाराजांसोबत मी जेवण केलं, आणि म्हणून त्यांनी हा विडा पाठविलेला आहे. कुठे आहे तो विडा, द्या लवकर. आणि तो विडा महाराजांनी दिलेला सदाशिव तात्यांनी माधवनाथाच्या हातामध्ये दिला. तो त्यांनी खलबत्त्यामध्ये कुटला आणि अर्धा स्वतः खाल्ला आणि अर्धा याला दिला. हा सदाशिव रंगनाथ वानवळे कोण? हा चित्रकूटचा राहणारा. आता बघा कशी असते देवाची माया लीला. त्यांच्या आई बाबांना स्वप्न पडलं, जेव्हा तो पोटामध्ये होता, गर्भवती होती आई, त्यांना स्वप्न पडलं की तुमच्या घरामध्ये एक सत्पुरुष जन्माला येत आहे आणि यांचा जन्म झाला. यांच्या घरी कुलदेवता देवी, असं कधी कधी असते बरं, जी कुलदेवता असते तिचीच भक्ती करतो असं नाही, त्यांची घरी कुलदेवता देवी, परंतु याला वेळ होतं कशाचं? श्रीरामाचं. बोला जय श्रीराम. श्रीरामांना खूप मानत होता. तर यांनी अभ्यास केला, शिक्षण केलं. आता शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की किती आध्यात्मिक क्षेत्रात आपण असू द्या, देवाची भक्ती करा, परंतु आपल्या मुलांना शिक्षण देणं खूपच आवश्यक आहे. त्यांच्यामुळे त्यांचं समाजामध्ये त्यांनी कसं राहायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, हे आपलं मुलं शिकतात आणि आपल्याला सुद्धा शिकवतात. बघा, या जिभेचं वजन किती असेल? 1-1.5 ग्रॅम असेल, परंतु या जिभेचं तोल सांभाळणं किती कठीण आहे. बोलणं आपण लवकर शिकून जातो, 5 वर्षाचे राहतो तेव्हा, परंतु कसं बोलायचं, कुठं बोलायचं, किती बोलायचं,
हे शिकण्याकरिता पूर्ण आयुष्य आपलं लागून जाते. त्याच्यामुळे या जिभेला सांभाळणं खूपच कठीण आहे. नंतर यांनी शिक्षण घेतलं, DA इन्स्पेक्टर झाले, मुंबईमध्ये त्यांना नोकरी लागली आणि नंतर त्यांनी नाशिकमध्ये बघा काळाराम मंदिर आहे, तिथं तुम्हाला आजही ती जागा मिळेल जिथं गोपालदास महंत धुनी लावून बसत होते. एकदा महाराज आले होते नाशिकला, तेव्हा ते गोपालदास महंत तिथंच बसून होते. त्यांची भेट झाली नाही, परंतु अशीच मानसिक भेट झाली. गोपालदास महंत यांच्या पत्नीला जेव्हा आजार आला तर गोपालदास केव्हाच मंदिर सोडून जात नव्हते, परंतु यांच्या पत्नीला भेटायला आले. आणि हा तात्या बघा, आत्ता सारखी वेळ, पहाटे 4 वाजता, डोळे बंद आहे, नाम संकीर्तन सुरू आहे, मनातल्या मनामध्ये देवाचं नाव घेणं सुमिरण सुरू आहे, आणि त्याच वेळेस गलणले, खाली पडले आणि त्यांना स्वर्ग मिळाला. असे बंडू तात्या, बोला जय गजानन. ही एक अशी सुंदर कथा. आता फक्त प्रवचन राहिलं माझं फक्त 4-4.5 मिनिटाचं, आणि हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे हा अगदी नवीन आहे, अगदी नवीन. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा प्रसंग जो आहे तो महाभारत युद्धाच्या वेळेसचा हा प्रसंग आहे. द्रुपद राजा, पांचाल देशाचे राजा द्रुपद, आणि द्रोणाचार्य ब्राह्मण, श्रेष्ठ ब्राह्मण जे शिक्षण देत होते वेदविद्येचं, हे दोघं एका जागी आले. आल्यानंतर त्यांची भेट झाली. तर द्रोणाचार्याने म्हटलं की राजा, तुम्ही आणि मी आपण दोघं मित्र बनू शकतो का, फ्रेंड्स आपण दोन बनू शकतो का. तर राजा हसायला लागला आणि म्हणायला लागला, अरे तुम्ही थोडासाही विचार करत नाही बोलताना द्रोणाचार्यजी. तुम्ही कुठं, मी कुठं, मी पांचाल देशचा राजा आणि तुम्ही एक साधारण ब्राह्मण, वेदविद्या शिकवणारे, आणि तुमची आणि मैत्री शक्य तरी आहे का. द्रोणाचार्यजींना खूपच वाईट वाटलं, एकदम वाईट वाटलं की यांनी मला इतका तिरस्कार केला, इतका अपमान केला. त्यानंतर द्रोणाचार्यजी तीच वाट बघत होते. नंतर द्रोणाचार्य ब्राह्मणांनी पांडव आणि कौरव यांना शिक्षण दिलं. एकदा पांडवाचे 5ही पांडव यांच्या समोर उभे होते. तर यांनी म्हटलं की बघा, मला द्रुपद राजा पाहिजे, त्याला माझ्या आश्रमामध्ये बोलवा आणि त्यांनी माझ्या पाया पडलं पाहिजे, शरणागत गेली पाहिजे आणि मला मित्र बनवला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. कौरवांनी मांडलं नाही, परंतु पांडवापैकी जो अर्जुन होता, अर्जुनने म्हटलं, तुम्ही म्हटलं ना गुरुजी, आता मी तयार आहे, मी कसे करून द्रुपदला तुमच्या चरणामध्ये पायामध्ये घेऊन येतो. आणि तो गेला आणि द्रुपद राजाला घेऊन आला पत्नी सकट, आणि त्यांनी मग प्रणाम केला. आणि द्रोणाचार्यांनी त्यावेळेस असे शब्द म्हटले, कटू शब्द द्रुपद राजाच्या हृदयाला लागले. त्यांनी म्हटलं की शेवटी तू आला ना माझ्याजवळ, माझ्या पाया पडला ना, माझा मित्र मला मित्र बनवायला तयार नव्हता, तुझं राज्य आत्ताच्या आत्ता मी या कौरव आणि पांडवांना देऊन देतो. आणि त्याला राज्यापासून दूर केलं, तुरुंगामध्ये टाकून दिलं. नंतर त्याला सोडण्यात आला द्रुपद राजाला. नंतर वाटणी झाली, अर्ध राज्य तू दे, अर्ध राज्य कौरव पांडवाजवळ राहू दे. आणि तो इतकं झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये आता द्वेष निर्माण झाला द्रोणाचार्यजीच्या बाबतीत, ईर्ष्या निर्माण झाली की मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ते अग्निसेन जवळ गेले. अग्निसेन ब्राह्मणाला म्हटलं की तुम्ही यज्ञ करा, मला द्रोणाचार्याचा वध करण्याकरिता एक मुलगा पाहिजे, एक पुत्र पाहिजे, तुम्ही काही करा. त्यांनी अनुष्ठान केलं. बोलो यज्ञ नारायण भगवान की. अग्निसेननी यज्ञ कुंड आणलं आणि तिथं आहुती देणं सुरू केलं. त्या आहुतीमधून एक पुरुष निघाला आणि हात जोडून म्हणायला लागला की द्रुपद राजा, मी तुमचा मुलगा आहे, काय आज्ञा आहे सांगा. त्यांनी म्हटलं की सांगतो. पुन्हा आहुती देणं सुरू झालं. तितक्यामध्ये त्यातून एक स्त्री प्रगट झाली आणि ती हात जोडून प्रणाम करते आणि द्रुपद राजाला म्हणते की मी तुमची कन्या, माझं नाव ठेवा. द्रुपद राजा प्रसन्न झाले, मला फक्त मुलगा पाहिजे होता आणि अग्निनारायण देवतांनी मला प्रसाद दिला, एक मुलगा एक मुलगी. मी मुलाचं नाव ठेवतो दृष्टद्युम्न आणि तुझं नाव ठेवतो द्रौपदी. ती द्रौपदीचा जन्म या प्रकारे झाला, आपल्यासारखा जन्म झाला नाही. त्यानंतर दृष्टद्युम्न त्यांनी म्हटलं की बाबा काय आज्ञा आहे सांगा. तर द्रुपदने म्हटलं की मला द्रोणाचार्याचा वध करायचा आहे, काय करायचं सांग. दृष्टद्युम्नाने म्हटलं की बाबा तुम्ही मला आज्ञा दिली, आता त्यांचा वध मी स्वतः करीन. आणि महाभारत युद्ध आठवण करा. आता प्रवचन फक्त 2 मिनिटाचं राहिलेलं आहे. महाभारत युद्ध आठवण करा. 18 दिवसाचं ते युद्ध होतं आणि त्यावेळेस
द्रोणाचार्यजी यांचा पुत्र अश्वत्थामा, देवाने म्हटलं युधिष्ठिरला की तू सांग अश्वत्थामा मरण पावला म्हणून. त्याने म्हटलं मी खोटं कसं बोलू, तू सांग तर सही, तो हत्ती जरी मेला असेल तर सांग तर सही. अश्वत्थामा हतो हत नरोवा कुंजरवा ज्यावेळेस तो म्हणायला लागला त्यावेळेस देवाने पंचजन्य शंख वाजवला आणि ते शब्द मिटून गेले. द्रोणाचार्याला वाटलं की आता मुलगा तर मरण पावला, मी जिवंत राहून काय करू. त्यावेळेस कृष्ण भगवंतानी या द्रुपद राज्याच्या दृष्टद्युम्नाला आज्ञा दिली, आता तो द्रोणाचार्याला मारू शकतो आणि दृष्टद्युम्नाच्या द्वारे द्रोणाचार्यजीचा वध झाला. अशी एक कथा आहे. आपण या अधिक मासामध्ये ऐकणं खूप गरजेचं होतं. भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे म्हणून आपण कथा ही वर्णन केली. समर्थ सद्गुरु श्री गजानन